नागरिक संघर्ष समितीच्या वतीने सिडको प्रशासकांना नागरिकांच्या विविध समस्यांबाबत निवेदन। तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा। नवीन नाशिक गेल्या 2 वर्षापासून सिडकोचे कार्यालय बंद करणे, कर्मचारी कमी करणे अशा विविध कारणांनी सिडकोतील नागरिकांचे काम थांबवून त्यांना वेठीस धरणे, बांधकामाचे अधिकार मनपाकडे असताना सुद्धा मनपानेल तसेच बांधकामाच्या NOC साठी रक्कम वसूल करणे, या ठिकाणी नेमलेले प्रशासक कार्यालयात उपस्थित नसणे अशा विविध कारणांनी सिडको प्रशासनाचे कारभाराला नागरिक वैतागले असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। मागील 2 वर्षापासून सातत्याने निवेदन देऊन यामध्ये बदल करावा व सिडकोतील नागरिकांचे कामकाज सुरळीत व्हावे म्हणून वेळोवेळी नागरिक संरक्षण समितीच्या वतीने सिडको प्रशासनाला निवेदन दिलेले आहे। मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करून आपल्या मनमानी कारभार सिडको महामंडळाने सुरू ठेवलेला आहे। त्या विरोधात व नागरिकांच्या मागण्यासाठी नागरिक संघर्ष समिती 12 ऑगस्टपासून नाशिकच्या सिडको कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करणार आहे। त्याबाबत नाशिक सिडकोचे नवनिर्वाचित प्रशासक यांना निवेदन दिलेले आहे। या निवेदनावेळी नागरिक संघर्ष समितीचे प्रमुख गणेश पवार तसेच धनंजय बुचडे, जालिंदर आवारी, काशीनाथ दिंडे त्याचप्रमाणे सिडकोतील नागरिक उपस्थित होते। प्रशासकांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांकडे पाठवून त्यावर लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले। स्थानिक कामकाजात यापुढे त्रास होणार नसून कामात सुधारणा करण्याचेही आश्वासन दिले। तरीही काही मागण्या वरिष्ठ पातळीवर कराव्या, अधिकाऱ्यांशी संबंधित असून यावर योग्य तो तोडगा निघेल असे वाटत नसल्यामुळे आंदोलन करणे प्राप्त झाले आहे, असे नागरिक संघर्ष समितीचे प्रमुख गणेश पवार यांनी महाराष्ट्र माझा न्यूजला आपली प्रतिक्रिया देताना सांगितले। मी गणेश बाबूराव पवार, नागरिक संघर्ष समितीचा कार्यकर्ता आहे। सिडको कार्यालयाने मागील 2 वर्षापासून नाशिकच्या कार्यालयामध्ये नागरिकांची हेळसांड सुरू केलेली आहे, त्या विरोधात सिडकोच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी म्हणून आज नागरिक संघर्ष समितीने स्थानिक प्रशासकांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलेलं आहे। निवेदन हे व्यवस्थापकीय संचालकांसाठी आहे। त्यांनी त्या मागण्या येत्या 8 दिवसात त्या मान्य कराव्या, अन्यथा सिडको कार्यालयाच्या समोरच नागरिक संघर्ष समितीच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल। कारण 2 वर्षापासून सातत्याने सिडको नागरिकांकडे दुर्लक्ष करणं, त्यांच्या कामामध्ये व्यत्यय निर्माण करणं, कामामध्ये कामचुकारपणा करणं आणि त्यांचा हक्क डावलणं असं काम सिडको महामंडळाने सातत्याने 2 वर्षापासून करून नागरिकांचा अतोनात छळ केलेला आहे। याबाबत वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा सिडको प्रशासनाचे कर्मचारी जागरूक होत नाही आणि त्याकडे लक्ष देत नाही, म्हणून हे आंदोलन करण्याची वेळ आली आहे। 12 ऑगस्ट सोमवारपासून सिडको कार्यालयासमोर नागरिक संघर्ष समितीचं सत्याग्रह आंदोलन होईल आणि मग त्यानंतर ते आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत सातत्याने चालू राहते। आज तुम्ही सिडको प्रशासकांची भेट घेतली होती, चर्चा कशी झाली? सिडको प्रशासकाबरोबर मी चर्चा केलेली आहे। त्यांनी सांगितलं का स्थानिक जे माझ्या लेवलचे प्रश्न आहे तुम्ही तातडीने सोडून त्याबद्दल तुम्हाला लेखी पत्र देतो आणि त्यानंतर जे माझ्या वरिष्ठांकडे जे प्रश्न आहेत ते त्यांच्याकडे तातडीने मागणी करून मांडून त्याबाबत सुद्धा आपल्याला निश्चितपणे कळवलं जाईल असं आश्वासन दिलेलं आहे। सिडको प्रशासकांनी सांगितलेलं आहे की हप्त्यातून 1 दिवस इकडे बसणार आहेत। हे मुळात आम्हाला मान्य नाहीये की जे दैनंदिन कामकाज आहे ते करण्यासाठी सिग्नेचर अथॉरिटी असलेला पर्सन या सिडकोच्या कार्यालयात उपस्थित असला पाहिजे। दर 8 पूर्ण दिवस शासकीय सुट्टी वगळता कर्मचारी जर उपस्थित राहिला तर नागरिकांचे कामं सुलभ आणि सोपे होणार आहेत। त्यासाठी आठवड्यातून 1 वेळा उपस्थित राहण्याऐवजी महामंडळाने सिडको सिग्नेचर पर्सन कायमस्वरूपी या ठिकाणी उपलब्ध करावा। महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।